नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात मी सुबोध सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज 15 सप्टेंबर संपूर्ण जगभरात आजचा दिवस लोकशाही दिन म्हणून साजरा होत आहे. सह्याद्री वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना जागतिक लोकशाही दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. आपला भारत देश प्रचंड लोकसंख्या असलेला असा हा आपला भारत देश. याच देशातील अनेकविध अशी राज्य, या राज्यातील अनेक धर्म, जाती आणि पंथाचे लोक, त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती आणि याच जाती धर्माच्या आणि संस्कृतीच्या लोकांना एकत्र गुंफणारी अशी आपली लोकशाही, अर्थातच एकता, समता आणि बंधुत्व या तत्वावर आधारलेली अशी ही आपली लोकशाही संपूर्ण जगभरात महान अशी लोकशाही मानली जाते. म्हणूनच या लोकशाहीचा आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा. आपण जेव्हा आज लोकशाही दिन साजरा करत आहोत आणि जागतिक स्तरावर देखील हा दिन साजरा होत आहे, तेव्हा भारतीय समाज व्यवस्था जी व्यापक प्रमाणात आहे ती लक्षात घेतली तर आपल्या या समाज व्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्था असेल, अर्थव्यवस्था असेल, राजकीय व्यवस्था असेल किंवा आपल्याकडची मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमं असतील, या सर्व माध्यमांचा आणि व्यवस्थांचा एकत्रित समन्वय साधणारी अशी ही लोकशाही आहे. या लोकशाहीची मूल्ये नेमकी काय आहेत आणि जेव्हा आपण न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था असं जेव्हा बोलतो तेव्हा या व्यवस्थांचं जेव्हा आपण अर्थव्यवस्थेमध्ये किंवा समाजव्यवस्थेमध्ये लोकशाहीचं नेमकं योगदान काय आहे हे सगळं आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण ज्या विषयाचं आयोजन केलेलं आहे तो विषय आपण एकदा बघूयात. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे जागतिक लोकशाही दिवस 15 सप्टेंबर 2023. जागतिक लोकशाही दिवस या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी आज संवाद साधण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत राजेश यावलकर सर. सर, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. राजेश यावलकर सर हे जळगाव येथील दैनिक लोकशाहीचे संचालक आणि संपादक आहेत. त्यांचा या विषयातील दांडगा अभ्यास आहे. या विषयावरती त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे आणि ते आपल्याशी या विषयाच्या अनुषंगाने आज संवाद साधणार आहेत. सर, अगदी सुरुवातीला आज संपूर्ण जगभरात जागतिक लोकशाही दिवस साजरा होत आहे. या लोकशाही दिनाच्या आपल्याला शुभेच्छा. आणि याच अनुषंगाने जेव्हा आपण 15 सप्टेंबर रोजी दरवर्षी जागतिक लोकशाही दिन साजरा करतो, या जागतिक लोकशाही दिनाचं महत्त्व नेमकं काय आहे? तुम्ही सुरुवातीला सगळ्यांना शुभेच्छा दिल्याच आहेत. मी पुनश्च एकदा सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. आणि एक गोष्ट मात्र सुपजी तुमच्या लक्षात आणून दिली की या विषयाला सुरू करण्याच्या अगोदर ज्या प्लॅटफॉर्मवरून आपण सगळ्यांशी बोलतोय, दूरदर्शन, या दूरदर्शनचा सुद्धा आज वर्धापन दिन आहे. हो, आजच्या बरोबर म्हणजे 1959 मध्ये 15 सप्टेंबर 1959ला या दूरदर्शनचा पहिला प्रसारण या माध्यमातून झालं होतं. आज त्याचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाच्या देखील सगळ्या दर्शकांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि त्याचबरोबर दुसरं म्हटलं की हे जे सगळं तंत्रज्ञान आहे सगळ्यांपर्यंत जे आपण दिसतो आहोत, याच्यासाठी की जे तंत्रज्ञान लागलेत, आज त्या तंत्रज्ञानाचा म्हणजेच अभियंता दिन सुद्धा आहे. हा एक त्रिवेणी योग आलेला आहे. त्रिवेणी संगम आज असा आहे की एकीकडे आपण दूरदर्शनचा वर्धापन दिन आहे, अभियंता दिन सुद्धा आहेत आणि आज लोकशाहीचा सुद्धा दिन जगभर साजरा होतो. या सगळ्या त्रिवेणी संगमातून आपण सगळ्यांना पहिल्यांदा मनपूर्वक शुभेच्छा. आणि लोकशाही दिन, हे लोकशाही दिन जाणून घेण्याच्या अगोदर आपण लोकशाही आणि ह्या कशापासून सुरुवात झाली, काय झालं याच्याविषयी आपण सुरुवातीला जाणून घेऊ. म्हणजे डेमोक्रेसी, लोकशाही म्हणजेच डेमोक्रेसी. डेमॉस आणि क्रिस्टॉल या दोन शब्दांनी मिळून झालेला हा डेमोक्रेसी आणि डेमोक्रेसीचा लोकशाही. डेमॉस म्हणजेच मोठ्या प्रमाणातला जनसमुदाय, बरोबर, आणि क्रॉस म्हणजे शासन, लोकांचे शासन. लोकांचे शासन म्हणजे जनतेचे शासन, जनतेचे शासन म्हणजे रयतेचे शासन. ह्या सगळ्या जनतेचं, लोकांचं जे शासन, लोकांनी, लोकांसाठी, लोकांचेच असलेले असं शासन, यालाच जे अब्राहम लिंकन यांनी जी त्यावेळेला जी व्याख्या तयार केली होती की लोकांनी, लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही. आणि तीच लोकशाही हा आपण भारताच्या माध्यमातून सगळ्यात मोठी लोकशाही, जसं तुम्ही सांगितलं की सगळ्यात मोठी लोकशाही का, तर ती
सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणजे आज दुसऱ्या नंबरपर्यंत जगातल्या दुसऱ्या नंबरपर्यंत आपण पोहोचतो आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात लिखित स्वरूपात असलेली ही आपली राज्यघटना ही लोकशाहीने आत्मसात केलेली आहे म्हणून हिला भारतामध्ये आपण भारताची सगळ्यात मोठी लोकशाही असं हे संबोधिलं जातं. आणि 15 सप्टेंबरच आपण का करतो तर 2007 मध्ये युनायटेड नॅशनल जनरल जे आहेत म्हणजेच संयुक्त राष्ट्र महासंघाने ठराव केला आणि या लोकशाहीची पायमुळे जी आहेत ती अधिक घट्ट व्हावी, लोकशाही अधिक बळकट व्हावी. ते लोकशाहीचं काय महत्त्व हे आपण पुढे भविष्यात निश्चित आपण आपल्या चर्चेमध्ये घेऊच या. पण जी लोकशाही आज सगळ्यांनी आत्मसात केलेली आहे, जी लोकशाही आज भारतामध्ये सुरू आहेत किंवा इतर देशांमध्ये सुद्धा आहे, या सगळ्यांच्यामध्ये प्रचार प्रसार व्हावा. प्रचार प्रसार होत असताना त्याची पायमुळं अधिक घट्ट व्हावी, त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून तो एक 2007 मध्ये ठराव तयार केला गेला आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने पहिल्यांदा 15 सप्टेंबर 2008 मध्ये लोकशाही दिन हा जगभरामध्ये साजरा होऊ लागला आणि त्या निमित्ताने लोकशाही दिनाच्या निमित्ताने लोकशाहीचं महत्त्व हे आज सगळ्यांपर्यंत पोहोचू लागलं, सगळ्यांपर्यंत समजू लागलं. आणि ही संकल्पना जरी 2007-08 मधली जरी असली तरी त्याची सुरुवात ही सुबजी 1998 मध्ये झालेली. 1998 मध्ये हा पहिल्यांदा विचारात घेण्यात आला आणि त्यानंतर या लोकशाहीचा दिन हा जगभरात हा साजरा होऊ लागला. अशा पद्धतीची ही सुरुवात आहे. नक्कीच. तर यावलकर सर, लोकांनी लोककल्याणासाठी लोकांकरवी चालवलेली अशी व्यवस्था म्हणजे लोकशाही असं आपण म्हणूयात, अशी त्याची व्याख्या आहे. परंतु जेव्हा आपण भारतीय लोकशाहीकडे बघतो तेव्हा जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय लोकशाहीची जी वैशिष्ट्ये आहेत, काय खास वैशिष्ट्ये आहेत? भारतीय, जसं आपण सुरुवातीला सांगितलं की भारतीय लोकशाही ही सगळ्यात मोठी लोकशाही असं म्हटलं जातं. ज्यावेळेला मोठी लोकशाही ज्यावेळेला आपण म्हणतो त्याच्या मागची कारणं पण मगाशीच तुम्हाला मी सांगितले की त्याच्यामध्ये भारत हा एकतर खूप मोठी जनसंख्या असलेला आणि स्वातंत्र्यापासून 1947 सालापासून अखंडितरित्या या लोकशाहीचा आपण अवलंब केलेला आहे आणि ती आज सुरू आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात लिहिलेली घटना ही आपल्या लोकशाहीची आहे, ती भारताने आत्मसात केलेली आहे. ह्या सगळ्याचा विचार करत असताना जर कधी वैशिष्ट्य म्हणून आपण जर बघितली तर या भारतीय लोकशाहीची तर बहुजनवादी म्हणजेच सामाजिक प्रेरणा देणारी अशी ही आपली लोकशाही आहे. तसं दुसरं म्हणता येईल की भारताची संसद व्यवस्था, जसं आपण 4 स्तंभ म्हणतो भारतीय म्हणजे लोकशाही जर कधी आत्मसात करायची असेल तर 4 स्तंभांचा नेहमी विचार केलाच गेला पाहिजे, त्याचा उल्लेख केला गेला पाहिजे. जसं न्यायालय आहे, त्यानंतर कार्यकारी मंडळ म्हणजे प्रशासन आहे, तिसरा जो स्तंभ आहे तो म्हणजे विधिमंडळ आहे आणि चौथा जो स्तंभ म्हणजे प्रसार माध्यम आहे. या 4ही स्तंभांचा जर विचार करत असताना तर त्या 4 स्तंभांचा विचार करत असताना आपण त्याची वैशिष्ट्य ज्यावेळेला बघतो तर त्यावेळेला भारतीय संसद व्यवस्था ही राष्ट्रपती हे पूर्ण राष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असतात. पंतप्रधान त्याच्यानंतरचं हे पंतप्रधान म्हणजे या लोकशाहीच्या माध्यमातलं एक जनतेचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती जो पूर्ण देशाचा सगळ्यात पहिला व्यक्ती ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे पंतप्रधान. आणि ही संसद व्यवस्था आपण आत्मसात केलेली ही फक्त भारताची लोकशाही जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणातली आणि त्यानंतर स्वतंत्र न्याय व्यवस्था म्हणजे ती तालुका पातळीवरचं न्यायालय असेल, जिल्हा पातळीचं न्यायालय असेल, राज्य पातळीचं हायकोर्ट असेल आणि सुप्रीम कोर्ट असेल, ही न्याय व्यवस्था अतिशय व्यवस्थितरित्या आज भारतामध्ये चालली. त्यावरती सगळ्या नागरिकांचा विश्वास आहे, लोकांचा. शेवटी लोकशाही म्हणजे काय, लोकांचं राज्य. लोकांचा विश्वास ह्या न्याय प्रक्रियेवरती खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आहे, त्याच्यावरती आदरच केला जातो. त्यामुळे हे एक वैशिष्ट्य अतिशय चांगल्या प्रकारे बघता येईल. तिसरं वैशिष्ट्य जर म्हणता येईल ती संघराज्य. म्हणजे एक फक्त देश आहे म्हणजे पंतप्रधान झालं तर त्याच्याबरोबर भारतामध्ये जी राज्य वेगळी ती त्यांचे अधिकार हे विभागून दिले गेलेले आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांना त्यांचे अधिकार आहेत, त्यांना त्यांचे नियम करता येतात, ते त्या पद्धतीनुसार त्या राज्याला अनुषंगाने त्या राज्याला आवश्यक असलेले, त्या राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले ते नियम हे संघराज्य पद्धतीतून त्या त्या राज्यामधले जे निवडून दिलेले आपले आपण ज्याला आमदार म्हणतो जे विधिमंडळ आहे हे विधिमंडळाला ते संपूर्ण अधिकार आहेत. आणि ही संघराज्य पद्धत ही लोकशाहीमधले एक चांगल्या प्रकारचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. मतदानाचा अधिकार आहे. ज्या वेळेला पंतप्रधान थेट निवडले जात नाही, आपल्याकडे अध्यक्षीय पद्धत नाही, आपल्याकडे संसदीय पद्धत आहे. संसदीय पद्धत म्हणजे आपण खासदार जे सगळे संसद सदस्य निवडून देतो त्याच्यातून ते पंतप्रधान हे होत असतात. राज्यामध्ये सगळे आपण विधिमंडळाचे सदस्य निवडून देतो आणि त्यातून मग आपला एक मुख्यमंत्री तयार. ही जी प्रणाली आहे ही प्रणाली सगळ्यांना सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे की आमदार म्हणजे विधिमंडळाचं इलेक्शन, संसदेचं इलेक्शन ही निवडणूक होत असेल आणि प्रौढ व्यक्तीला वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार या लोकशाहीने दिलेला आहे. तो प्रत्येक व्यक्तीने बजावलाच पाहिजे, एवढं मात्र या ठिकाणी मी निश्चित सांगेल. आणि प्रौढ मतदानाचा अधिकार हे
एक वैशिष्ट्य आपल्या भारतीय लोकशाहीचं हे सांगता येईल. निवडणुका ह्या पंचवार्षिक निवडणुका दर 5 वर्षानंतर आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या स्तरावरच्या सगळ्या म्हणजे त्या स्थानिक पातळीवर पासून तर त्या देश पातळीपर्यंतच्या सगळ्या प्रकारच्या निवडणुका या आपल्या या ठिकाणी होत असतात. या निवडणुका होत असताना त्याच्यासाठी भारतीय निवडणूक आयोग जो आपला कार्यरत आहे, जो या लोकशाहीच्या प्रणालीमध्ये अतिशय अहम भूमिका बजावतो. आणि तीच भूमिका जी आहे ती लोकांना त्यांचा अधिकार आहे जो निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया राबवणं, ही राज्याची निवडणूक असेल, देशाची निवडणूक असेल, राज्यातल्या इतर सगळ्या निवडणुका असतील, ते राबवण्याची जी एक प्रणाली आहे ती प्रणाली भारतीयचा राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोग हा राबवत असतो. आणि एक 7वं वैशिष्ट्य असं म्हणता येईल, व्यक्तिगत मूलभूत असे त्याचे जे अधिकार आहेत त्या अधिकार आणि त्याची कर्तव्य, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे, म्हणजे तो स्वैराचार नाही. हो, लोकशाही म्हटलं म्हणजे तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने कसेही वागा असे नाही. तो अधिकार त्याला काही मर्यादा दिलेल्या आहेत आणि त्या मर्यादांचा अधिकार वापर करणं ही त्याची प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. आणि ती व्यक्तिगत प्रत्येक व्यक्तीने त्याची जबाबदारी पाळणं म्हणजेच एक प्रकारचं लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. आणि ही पाळत असताना त्याची कर्तव्य सुद्धा आहेत की आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे, आपला आचार विचार हे कशा पद्धतीचे असले पाहिजे, हे सगळं या लोकशाहीच्या प्रणालीमध्ये सगळं दिलेलं आहे. त्याला कुठे मर्यादा घालत, परंतु त्याला अधिकार पण दिलेत, कर्तव्य सुद्धा त्याने पालन केलं पाहिजे, हे सगळं या लोकशाहीमध्ये दिलेत. आणि 8वा आणि तो एक महत्त्वाचा वैशिष्ट्य असं सांगता येईल की मुक्त प्रसार माध्यमांना परवानगी. जे आपण आज आपल्या सगळ्यांसमोर बोलतोय, दूरदर्शन अशा पद्धतीचे जेवढे काही स्थानिक चॅनलपासून तर देश पातळीपर्यंतची वेगवेगळ्या प्रकारची प्रसार माध्यमं आहेत, ती स्वतंत्ररित्या आज व्यवस्थितरित्या भारतामध्ये सुरू आहेत. त्यांना पूर्णपणे अधिकार आहेत, त्यांना पूर्णपणे आपलं मत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं या सर्वांना अधिकार आहेत. या लोकशाहीने त्यांना स्वातंत्र्य बहाल केलेलं. सर, एक फोन घेऊयात आपण. शिवानंद वसेदार बोलतायत निपाणीहून. हॅलो. हॅलो. हा शिवानंदजी, नमस्कार. हा, नमस्कार. नमस्कार साहेब. आपला प्रश्न. शिवानंद वसेदार बोलतो मी. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये आपलं समजा एखाद्या गरीब व्यक्तीचं केस वगैरे कोर्टामध्ये दर्ज करायचं असेल किंवा काहीतरी करायचं असेल, खटला वगैरे करायचा असेल तर मग त्याच्याकडे परिस्थितीमुळे ते पैसे वगैरे काय नसतो, मग सरकारी म्हणजे वकिलांनी आम्ही बोलून वगैरे तसं केस दर्ज करू शकतो काय, आणि त्याचं आपल्या चांगल्या प्रकारे त्याचं मार्गदर्शन होऊ शकतं काय, म्हणजे त्यांचं केस कसं काय करायचं, काय मार्गदर्शन मिळेल काय, मग तिथे कुठं कसं काय केलं पाहिजे लोकशाहीमध्ये, असा माझा प्रश्न बघा साहेब. धन्यवाद. आपला प्रश्न कळला. त्यांचा प्रश्न असा होता की एक सर्वसामान्य व्यक्ती, जी गरीब व्यक्ती आहे, त्याच्याकडे पैसा नसतो, परंतु अशा व्यक्तीला समजा एखादा खटला चालवायचा असेल तर सरकारी अशी काही मदत मिळू शकते का? हो, आपला भारतीय लोकशाहीमध्ये खूप एक छान प्राविधान दिलेलं आहे की भारतातला कोणताही व्यक्ती न्याय मिळवण्यापासून वंचित राहणार नाही. बरोबर. त्याला न्याय हा मिळालाच पाहिजे. त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर त्याला दाद मागता येते. दाद मागण्यासाठी सरकारी वकील सुद्धा असतात. सरकारी वकील हे सरकारचीच भूमिका मांडतात असं नाही. कोणत्याही व्यक्तीची जर कधी आपण मागणी केली की मला वकील शासनाने उपलब्ध करून द्यावा, शासनामार्फत वकील सुद्धा त्याला त्या पद्धतीनुसार उपलब्ध होत असतो. त्याने दाद मागितली, वकील त्यांची म्हणणं सगळं ऐकून घेतात आणि वकील हे त्याच्या माध्यमातून त्याचं म्हणणं हे न्यायालयापुढे मांडतात आणि दाद ही मागितली जाते, दाद ही मिळते. आणि हे भारतातल्याच या न्यायालयामध्ये शक्य होत आहे, एवढं मात्र मी निश्चित या ठिकाणी सांगेन. नक्कीच. मित्रांनो, भारतीय लोकशाही प्रणालीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सार्वत्रिक निवडणुकांना अत्यंत महत्त्व आहे. हे महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे जागतिक लोकशाही दिनाचं महत्त्व आणि आपल्याशी संवाद साधतायत राजेश यावलकर सर. सर, आपण आपल्या भारतीय लोकशाहीची काही खास वैशिष्ट्ये सांगितलीत आणि ही वैशिष्ट्य सांगताना जे लोकशाहीचे स्तंभ आहेत, म्हणजे विधिमंडळ असेल, प्रशासन असेल, न्यायव्यवस्था असेल किंवा प्रसारमाध्यम असतील, यांचं महत्त्व आपण अधोरेखित केलेलं आहे. परंतु जेव्हा आपण लोकशाही प्रणालीचा विचार करतो तेव्हा याच लोकशाही प्रणालीमध्ये सार्वत्रिक निवडणुका यांना फार महत्त्व आहे आणि अगदी लोकशाहीने आपल्या सामान्यातील सामान्य जी व्यक्ती आहे त्याला देखील मतदानाचा अधिकार दिलेला आहे. काय सांगता येईल सर? निश्चित तुम्ही जसं सांगितलं तसं लोकशाही प्रणालीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असेल तर तो निवडणुका आहेत. निवडणुकासाठी भारतीय निवडणूक आयोग मी आपल्याशी मगाशी बोललो, तर आजच्या घडीला जागतिक स्तरावर जर विचार केला तर लोकशाही ही अधिक भक्कम आणि मजबूत होण्यासाठी जर कधी प्रथम स्थान असेल तर ते निवडणूक आहेत. बरं, निवडणुका का महत्त्वाच्या? कारण आपण लोकशाही म्हणजे काय म्हटलेलं आहे
की लोकांनी लोकांसाठी लोकांचे चालवलेलं राज्य, म्हणजे लोकांना महत्त्व दिलं. लोकांना महत्त्व कसं मिळेल? ज्या वेळेला त्याला मत व्यक्त करण्याची संधी, म्हणजे ती मत भरण्याची संधी फक्त या लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून होत असते. आणि ह्या निवडणुका घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग त्यांची जी भूमिका असते ती 5 पंचवार्षिक या निवडणुका, मग त्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये जसं 28 राज्य 27 होत आहेत, आता एक नवीन वाढला, 28 राज्य आहेत, 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. या सर्व ठिकाणी 2 पद्धतीतून, म्हणजे एकदा विधानसभेच्या निवडणुका आणि नंतर लोकसभेच्या निवडणुका, अशा दोघही निवडणुका या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या घेतल्या जातात. लोकशाही मार्गाने निकोप पद्धतीने या निवडणुका होत असतात, निपक्ष पद्धतीने होत असतात. यावरती कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा कोणाचाही अंकुश असा थेट राहत नाही, कोणत्याही प्रकारचं कोणाचंही त्याच्यावरती वजन राहत नाही. अतिशय निपक्ष पद्धतीने या निवडणुका पंचवार्षिक निवडणुका होत असतात. त्या माध्यमातून आपण संसद सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य, विधानसभेचे सदस्य निवडतात. त्या ठिकाणी ते एक न्यायमंडळ, कायदा निर्माण करणारे व्यक्ती आपण त्या ठिकाणी पाठवत असतो एक प्रकारे. आणि त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये, लोकसभेमध्ये, संसदेमध्ये जे नियम, जो कायदा तयार होतो तो संपूर्ण जनतेला लागू होतो, कारण जनतेने पाठवलेलं ते प्रतिनिधित्व आहे आणि ते प्रतिनिधित्व आपल्या सगळ्यांच्या वतीने तिथे नियम कायदा हे बनवत असतात. म्हणून या लोकशाहीमध्ये निवडणुकीला, निवडणूक आयोगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक मात्र निश्चित सांगेल की भारताची परिस्थिती आता अशी आहे की 50% कमी लोक त्या ठिकाणी मतदानाला जात असतात. हो, तर युवकांचं प्रमाण मतदानाचं निश्चित वाढलं पाहिजे. आज लोकशाही दिनाच्या या अनुषंगाने मी निश्चित आवाहन करेल की तरुणांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपली नोंदणी करणं आवश्यक आहे. सध्या नोंदणीची मोहीम सुरू आहे. या नोंदणी करणं आवश्यक आहे आणि मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या मनातला, आपल्याला आवश्यक असलेला, आपला असणारा अशा व्यक्तीला तुम्हाला त्या ठिकाणी निवडून आणि देता येऊ त्यातूनच आपली लोकशाही देखील बळकट होणार आहे. लोकशाही बळकट सर, आपण एक फोन घेऊयात. रवींद्र कुडाळकर बोलतात. हॅलो. हा, नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. हा, नमस्कार. सर्वप्रथम आपल्या दूरदर्शनला 59 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल मी ज्ञान, माहिती आणि मनोरंजनचा वसा घेतलेल्या दूरदर्शनचं अभिनंदन करतो. कारण हॅलो सखी, हॅलो सह्याद्री, हॅलो डॉक्टर, घटनाक्रम अशा विविध कार्यक्रमात मी 25 वर्षापासून सहभागी प्रेक्षक आहे. आणि त्यातनं आम्हाला आमचं व्यक्तिमत्व तर फुललंच, त्याशिवाय समाज जीवनात, शैक्षणिक कार्यात काम करताना देखील त्याचा आम्हाला पदोपदी आजतागायत उपयोग होत आहे. हे प्रकर्षाने सांगता मला खूप छान वाटतंय. धन्यवाद. धन्यवाद. राजेश शावलकर सर यांचे एक पत्रकार मित्र म्हणून लोकशाही चॅनलचं काम मी जवळून पाहण्याचा योग मला आलेला आहे. आणि त्यांच्याशी थेट बोलताना खूप छान वाटतंय. राजेश शावलकर यांना शुभेच्छा देतो. आता माझ्या प्रश्नांकडे येतो मी. पहिला प्रश्न माझा असा आहे की आपली भारतीय लोकशाही जी आहे त्यामध्ये जी आपली तत्व, नीतिमूल्य, संस्कार आहेत त्याचा प्रभाव आपल्या सदृढ अशा लोकशाहीवर किती आणि कशा प्रकारे आहे, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचंय की प्रशासनाने जनतेचा आणि सामान्य जनतेचा, सामान्य लोकांचा विश्वास लोकशाहीवर संपन्न करण्याच्या दृष्टीने कशा प्रकारे आणि काय प्रयत्न केले गेले पाहिजेत. आणि तिसरा प्रश्न असा आहे की झोपडपट्टी, कामगार वसाहत, आदिवासी भाग यातील जो उपेक्षित उद्दिष्ट गट समाजातला आहे त्यांना लोकशाहीची मूल्य कधी कधी समजत नाही दुर्दैवाने, कारण ते कमी शिकलेले असतात, तेवढ्या जाणीवा प्रगल्भ झालेल्या नसतात. तर अशा लोकांसाठी आपण काय संदेश द्याल की लोकशाहीवर त्यांचा चांगला म्हणजे विश्वास बसेल आणि लोकशाही सोबत ते जोडले जातील. धन्यवाद. आपले तिन्ही प्रश्न कळले. सर, त्यांचा प्रश्न महत्त्वाचा होता की भारतीय लोकशाहीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जी विविध नीतिमूल्य आहेत, या नीतिमूल्यांचा लोकशाहीवरती किती प्रभाव पडतो? नीतिमूल्यांचा या लोकशाहीच्या याच्यावरती प्रचंड असा प्रभाव आहे, खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव. असं म्हटलं की कारण भारत हा देश हा खूप मोठा, जसा म्हणजे मोठा यासाठी असं म्हटलं की मी जमीन खूप मोठी आहे असं नाही, पण त्या ठिकाणी विविध रंगांचे, विविध जाती धर्माचे, संस्कृतीचे असे लोक आहेत. असं म्हणतात की 100 कोसानंतर भाषा बदलते. हो, तसं प्रत्येक राज्यामध्ये अनेक भाषा, या देशामध्ये अनेक भाषा, त्या देशातल्या भाषांच्या बरोबर संस्कृती देखील खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे प्रत्येक जातीची, प्रत्येक धर्माची, रंगाची, रूपाची, व्यक्तीची ही वेगवेगळ्या प्रकारची अशी रूपं आपल्याला सगळे पाहायला भेटतात. हे फक्त भारतातच शक्य आहे. हो, या लोकशाहीमुळे शक्य आहे. हे तुम्हाला नीट व्यवस्थित समानतेने सगळ्यांना जर कधी त्याचा अधिकार प्राप्त होत असेल तर ह्या लोकशाहीमध्ये होतं. आणि हा आपल्याला डायरेक्ट दृष्टिक्षेप आपल्याला दिसू शकतो की हा परिणाम आहे, हा पडसाद आहे की इथे कोणाचे एकाधिकार नाही आहे. तुम्ही तुमचं मत या ठिकाणी व्यक्त करू शकतात, तुम्ही तुमचा सण साजरा करू शकतात, तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी वागू शकतात. प्रत्येक अधिकार दिलेले असताना त्या ठिकाणी मर्यादा निश्चित असतील. ज्या मर्यादा घातलेल्या आहेत त्या मर्यादा त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या राहतील.
त्या 4 स्तंभांमध्ये त्या मर्यादा आपल्याला दिसून येतात. परंतु व्यक्तीवर विचार केला तर या ठिकाणी विविधांगी अशा प्रकारचा हा आपला सगळा समाज आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नटलेलं असं हे सगळं सृष्टी सौंदर्य हे जर कधी आपल्याला बघायचं असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे हे बघायला मिळतं. म्हणजे लोकशाहीने प्रत्येक व्यक्तीला, सर्वसामान्य व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले आहेत, स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे आणि त्याच वेळेला मर्यादेचं कुपन देखील घालून दिलेलं आहे. तर त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की समाजातील जे आदिवासी लोक आहेत किंवा तळागाळातील उपेक्षित घटक आहेत यांच्यापर्यंत लोकशाही रुजवणं, त्याकरता काय प्रयत्न व्हायला हवे? निश्चित आपण जे आता बोलतोय तोच एक त्यातला प्रकार आहे. प्रसार माध्यम त्याचं कामच आहे. 4 स्तंभांचा जो महत्वाचा उद्देश आहे त्यातला जो 4था स्तंभ आहे प्रसार माध्यम. या प्रसार माध्यमांचं जे मूळ कर्तव्य आहे, जे काम आहे, जे बजावलं पाहिजे, जे आज आपण दूरदर्शनच्या माध्यमातून करतोय, तसं स्थानिक चॅनल्स असतील किंवा इतर सगळे प्रकारची जी खाजगी वाहिनी ज्या आहेत त्या प्रत्येकाने लोकशाहीची माहिती, लोकशाही काय आहे, लोकशाहीची कार्यप्रणाली काय, तिची तत्व काय, त्रिसूत्र काय, त्याचं महत्व काय, हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आदिवासींचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे आदिवासी विभागाच्या माध्यमातून सुरू असतात. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चालू असतात. त्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा लोकशाहीचा त्यांना जो अधिकार मिळालेला आहे, त्यांना ज्या पद्धतीचा त्यांचा सण, त्यांचे विषय साजरे करण्यासाठी जी संधी मिळत असते, त्या ठिकाणी सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून या आदिवासी विभागाच्या माध्यमातून लोकशाहीची माहिती ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे, पोहोचवली जाते आहे. हे आपल्याला या ठिकाणी प्रसार माध्यमांचं ते कर्तव्य आहे, ते करतात आणि ते वाढलं पाहिजे एवढं निश्चित आहे. आणि जागरूक नागरिक राहिलं पाहिजे. जर प्रत्येक नागरिक जर जागरूक असेल तर लोकशाहीची पायामुळे अधिक बळकट होतील एवढं निश्चित आहे. त्यांचा आणखी एक प्रश्न होता सर की प्रशासनावर सर्वसामान्य व्यक्तीचा विश्वास निर्माण व्हावा, विश्वास बसावा, याकरता काय प्रयत्न? न्याय व्यवस्था आपली अतिशय अजून बळकट होणं आवश्यक आहे. प्रशासनावरती विश्वास ज्यावेळेला बसेल की आपण ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला एखाद्या न्याय मागायला जातो, आजच्या तारखेला जर विचार केला, असं म्हणतात कोर्टाची पायरी आणि पोलिसांची पायरी चढून आहे, परंतु या लोकशाहीमध्ये जर कधी तुम्ही पायरी चढायची वेळ आली तर तुम्हाला न्याय हा निश्चित मिळणार. आणि ज्या दिवशी जोपर्यंत या न्याय व्यवस्था बळकट आहे आणि या न्याय व्यवस्थेला प्रसार माध्यमांची जोपर्यंत साथ आहे तोपर्यंत या देशातली लोकशाहीची व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. आणि जर कधी तुमचा विश्वास अजून वाढवायचा असेल तर निश्चितच तुम्हाला न्याय व्यवस्थेला अधिक बळकट करणं आवश्यक आहे. वेळ जितका कमीत कमी वेळेमध्ये लवकर निर्णय द्यावे लागतील, देता येतील, याकडे जर कधी अजून या प्रशासनाने बघितलं, म्हणजे कार्यकारी मंडळाने बघितलं, न्यायालय अधिक बळकट झाली तर अजून अतिशय चांगल्या प्रकारचं लोकशाही बळकट झालेली दिसेल. नक्कीच सर. पण आपण जेव्हा लोकशाहीचा विचार करतो तेव्हा आपल्याकडे अनेक राज्य आहेत, या राज्यातील विविध भाषा आहेत, विविध संस्कृती आहेत. असा संपूर्ण व्यापक प्रमाणात जेव्हा आपण विचार करतो सर, तेव्हा मला असं सांगा की या लोकशाहीने या प्रत्येक राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मूलभूत असे अधिकार दिलेले आहेत. हे अधिकार नेमके काय आहेत? जशी सुरुवात मगाशी मी आता केली, सुबोधजी तुम्ही खूप चांगला महत्वाचा प्रश्न आहे की एक अधिकार काय. आपण लोकशाहीविषयी तर खूप बोलतोय, पण ह्या लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घटकाला असे वेगवेगळे अधिकार आहेत. जसं समानतेचा अधिकार. समानता म्हणजे काय, आपण जसं आता मगाशी बोललो की धर्म, वंश, जात, पंथ किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे जसं सांगितलं तर प्रत्येक 100 कोसावरती भाषा बदलते, संस्कृती बदलते. या सगळ्यांना समानतेचा अधिकार या फक्त भारतीय लोकशाहीमध्ये आहे. आणि त्याचबरोबर अभिव्यक्ती, दुसरा जो अधिकार म्हणता येईल की तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं, आपण ही लोकशाही जी अंगीकारलेली आहे ती स्वातंत्र्यानंतर लगेचच 46 मध्ये आपण लोकशाहीचा अंगीकार आपण केला. जरी लोकशाहीचा अंगीकार आपण आत्ता या स्वातंत्र्यापासून केला असेल तरी देखील आपल्या इतिहासात जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील रयतेचं राज्य स्थापन करूया, स्वराज्य मिळूया. याचा अर्थ काय, रयतेचं राज्य, जनतेचं राज्य, तसंच हे लोकांचं राज्य. म्हणून या लोकांना सगळ्यात जास्त अधिकार या लोकशाहीच्या माध्यमातून दिलाय. सांगायचा उद्देश असा की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला व्यक्त होण्याचा स्वातंत्र्य या लोकशाहीमध्ये, भारतीय लोकशाहीमध्ये आपल्याला मिळालेलं आहे. तुमच्या जवळ असलेलं मत, तुमचं अधिकार, तुमचं स्वतःचं मत व्यक्त करण्याचा, एखाद्यावरती आरोप करण्याचा. जर एखादा व्यक्ती चुकत असेल तर ती चूक असलेली ही तुम्हाला जाहीररित्या प्रकट करून देण्याचं. परंतु ते करत असताना नुसते दोषारोप करत सुटणं नव्हे, तर त्यातली खरोखर बाब आपल्या समोर, सत्य बाब, जे आपण मगाशी जसं आपण एकता, समता, बंधुता हे सांगत, सत्यता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची. बरोबर. जी सत्य बाजू आपल्याला मांडण्याचा ही सगळ्यांपर्यंत अधिकार जो आहे हा आपल्याला अभिव्यक्तीचा आहे. शोषणापासून संरक्षण. शोषण म्हटलं म्हणजे आपल्यासमोर फक्त महिलांचं शोषण डोळ्यासमोर येतं असे नव्हे, व्यक्ती शोषण ते कोणतेही असेल. माणसाचं माणूस शोषण करू शकतो, एखाद्या पशुचं देखील शोषण आपण करत असतो. म्हणजे ते शोषण थांबवण्याचा, ते शोषणापासून संरक्षण मिळवण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे, नियम आहेत.
ते करण्याचा अधिकार, म्हणजे लहान मुलांचा शोषण होत असेल, एखाद्या ठिकाणी पुरुषच पुरुषाचं शोषण करत असेल, एखादी स्त्री पुरुषाचं शोषण करत असेल, स्त्रियांचं शोषण तर आपण सर्वश्रुत आहे, पण ह्या सगळ्या शोषणांपासून सुद्धा आपल्याला संरक्षण मिळवण्याचा अधिकार या लोकशाहीतून आपल्याला दिलेला आहे. धार्मिकता निवडण्याचा म्हणजे आपल्याला धर्म निवडण्याचा सुद्धा अधिकार आहे. धर्म बदलण्याचा धडाधड धर्म बदलून टाक असं नव्हे, परंतु तुम्हाला तुमच्या धर्माविषयी मत व्यक्त करून त्या धर्माचा आदर व्यक्त करणं, त्या धर्माची मी जे निवड केलेला माझा जो धर्म आहे तो धर्म सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा, वेळ पडल्यास तुम्हाला योग्य त्या धर्मामध्ये जाण्याचा सुद्धा अधिकार या प्रॉपर त्याची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेतून गेलं तर तुम्हाला तो सुद्धा धार्मिक निवडीचा अधिकार सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. संस्कृती जपण्याचा, जसं मी आता मगाशी बोललो की आपली विविधता आहे, अनेक संस्कृती आहेत, या आपली संस्कृती ती जपण्याचा, मात्र त्याला सुद्धा प्रत्येक ठिकाणी कुंपण घातलेलंच आहे. तुम्ही संस्कृती जपत असताना दुसऱ्या संस्कृतीवरती उंगली उर्देश करत, धर्मात तेढ निर्माण करत असं करता येणार नाही. त्यालाही सुद्धा नियम बंधन घातलेले आहेत. म्हणजे आपली संस्कृती ही जपण्याचा अधिकार या लोकशाहीने आपल्याला दिलेला आहे. शिक्षणाचा अधिकार आपल्याला दिला आहे. शिक्षणाचा अधिकार म्हणजे वयाच्या 4थ्या वर्षापासून तुम्हाला कंपल्सरी शिक्षण सुद्धा या भारताने आपल्या लोकशाहीच्या प्रणालीने आपल्याला दिलेलं आहे. शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षण आपल्याला मोफत पूर्णपणे शिक्षण मिळू शकतं. या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची जी रचना आहे, यंत्रणा आहे, त्या माध्यमातून आपल्याला शिक्षण मिळू शकतं. त्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, अनेक कल्पना आहेत. त्या माध्यमातून आपल्याला शिक्षणाचा हा अधिकार आपल्याला दिलेला आहे. घटनात्मक उपायांचा अधिकार, आपल्याजवळ कोणतीही घटना, जी आपली जी राज्यघटना आहे, सगळ्यात मोठी राज्यघटना ही आपली भारताची सगळ्यात मोठी राज्यघटना आहे, आणि त्या घटनेचा वापर करून आपल्याला सगळ्या प्रकारच्या या घटनेचा उपभोग करण्याचा हा एक अधिकार आपल्याला दिलेला आहे. कायदेशीररित्या न्याय मागण्याचा, आपल्याजवळ आपला जर कुठे अन्याय होत असेल तर तो न्याय मागण्याचा सुद्धा अधिकार हा आपल्याला या राज्यघटनेने म्हणजेच या लोकशाहीने आपल्याला दिलेला आहे. आणि नंतर तिसरा शेवटचा महत्त्वाचा मुद्दा असं सांगता येईल की मालमत्ता धारण करण्याचा. या भारतीय नागरिकाला भारत देशामध्ये कुठेही तुम्हाला तुमची मालमत्ता घेण्याचा अधिकार आहे, अपवादात्मक वगळता. काही ठिकाणी 331 कलम वगैरे ज्या पद्धतीचा त्या ठिकाणी सुद्धा नियम घातलेले आहेत. अपवादात्मक विषय सोडला तर भारतामध्ये भारतीय नागरिकाला कोणत्याही ठिकाणची मालमत्ता, एखादी जागा, एखादी वस्तू ती घेण्याचा अधिकार या लोकशाही प्रणालीने आपल्याला दिलेला आहे. अशा प्रकारचे जर विचार केले की 9 अधिकार प्राधान्याने दिसतात जे आपल्याला प्रत्येक नागरिकाला आहेत, प्रत्येक व्यक्तीला आहे. शेवटी या लोकशाहीमध्ये हे अधिकार प्रदान करत असताना व्यक्तीलाच महत्त्व दिलेलं आहे. त्या व्यक्तीला जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा जर त्याने पुरेपूर वापर केला तर ही लोकशाही अधिक बळकट, अधिक व्यापक आणि तिची पायामुळे अधिक मजबूत होतील, यात मात्र शंका नाही. नक्कीच. मंडळी, लोकशाही प्रणालीमध्ये विविध प्रकारच्या प्रसार माध्यमांचं खूपच महत्त्व आहे. हे महत्त्व नेमकं काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हॅलो सह्याद्री कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे लोकशाही दिनाचं महत्त्व, आणि आपल्याशी संवाद साधतायत राजेश यावलकर सर. सर, आपल्याला या लोकशाहीने जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, शोषणापासून संरक्षण असेल, मालमत्तेचा अधिकार असेल किंवा शिक्षणाचा अधिकार असेल, असे अनेक प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. परंतु जेव्हा हे अधिकार, या अधिकाराच्या विषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा जी माध्यमं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं, मग त्यामध्ये मुद्रित माध्यमं असतील, दृकश्राव्य माध्यमं असतील, या माध्यमांची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची आहे. या माध्यमांची भूमिका आणि लोकशाही याची सांगड आपण कशी घालाल सर? सोबतची खूप महत्त्वाच्या विषयाला तुम्ही हात घातला, कारण ज्या माध्यमातून आपण बोलतो ते एक प्रसार माध्यम, आणि या प्रसार माध्यमाचं काय महत्त्व आहे हे सर्वश्रुत आहे. हो. आणि आज ही प्रसार माध्यमं जितकी बळकट आहेत, जितकी प्रभावी आहेत, तितकी लोकशाही आपली ही प्रभावी आणि तितकीच बळकट राहणार आहे. म्हणजे आजच्या घडीला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की त्याच्याशिवाय वागणार नाही, या प्रसार माध्यमांशिवाय भागू शकणार नाही, अशी स्थिती आपली आहे. न्यायपालिका, त्याच्यानंतर कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि प्रसार माध्यम, ही जशी 4 स्तंभ आहेत, या 4 स्तंभातलं प्रसार माध्यम सगळ्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेलं हे जनतेचा आवाज हे न्यायपालिकेपर्यंत, जनतेचा आवाज विधिमंडळापर्यंत, जनतेचा आवाज हा कार्यकारी मंडळापर्यंत, म्हणजे प्रशासन, विधिमंडळ आणि न्यायालय ह्या ज्या तिसरे जे 3 स्तंभ आहेत त्यापर्यंत पोहोचण्याचं काम जर करत असेल तर हे प्रसार माध्यम आहे. आणि या प्रसार माध्यमांविषयी जर सांगायचं म्हटलं तर भारतामध्येच अशी घटना घडू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांना प्रसार माध्यमांच्या समोर येऊन आपली भूमिका मांडून, पत्रकार परिषद घेऊन
जनतेपर्यंत आमच्यावर होत असलेले अन्याय हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम योग्य पद्धतीने जर कोणी करेल तर ते हे प्रसार माध्यम करेल. हा विश्वास या न्यायालयातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना प्रसार माध्यमांच्या समोर, म्हणून या प्रसार माध्यमांची त्यांनी पत्रकार परिषद घेतली. एखाद्या या 4 स्तंभापैकी एका स्तंभावरती जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे प्रसार माध्यम करत असतं. त्यामुळे या प्रसार माध्यमांचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. सगळ्या मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करून ते प्रसारित करणं ही प्रमुख भूमिका ही या प्रसार माध्यमांची राहते. भ्रष्टाचार असेल, सत्तेचा दुरुपयोग असेल, हे सुद्धा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रसार माध्यमांच्या माध्यमातून होत असतो. जनतेचा आवाज आणि जनतेचं प्रतिनिधित्व, जरी आपण म्हटलं की जनतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण एखादा खासदार आमदार निवडून देतो, ते संसदेमध्ये सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करतात, ते विधिमंडळात सदस्य म्हणून तिथे काम करतात, परंतु त्याचबरोबर जनतेचा आवाज आणि जनतेचं प्रतिनिधित्व करणारं दुसरं माध्यम जर असेल तर हे प्रसार माध्यम आहे. या माध्यमातून जनतेचा आवाज, जनतेची माहिती, जनतेचं विचार जनतेच्या सगळ्यापर्यंत पोहोचवण्याचं, त्यापर्यंत त्याची माहिती पोहोचवण्याचं कार्य. सर थोडं थांबवतो, आपण एक फोन घेऊयात अगोदर. गोपाळ शिरगुप्ते बोलतात जळगावहून. हॅलो हॅलो. नमस्कार गोपाळजी, नमस्कार. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की आर्थिक विषमता ही फार आहे. आमच्या लोकशाहीमध्ये जी आर्थिक समानता यायला पाहिजे होती आतापर्यंत ती आलेली नाही असं वाटतंय. की भारतीय घटनेनुसार समाजातल्या व्यक्तींची आर्थिक जी पातळी असते ती विषम प्रमाणात आहे. की आता आम्ही म्हणतो की 1 नेशन 1 पेन्शन म्हणा किंवा उत्पन्नाची समानता म्हणतो. एकीकडे 50-60 एकर किंवा 100 एकर जमिनीवाले आहेत, काही जणांना जमिनीच नाहीत अजूनपर्यंत 75 वर्षात. तर ही विषमता, आर्थिक विषमता नष्ट झाल्याशिवाय तर लोकशाही बळकट होणार नाही असं माझं एक वैयक्तिक मत आहे. त्या संदर्भात आपले काही विचार व्यक्त करू शकतो. नमस्कार. धन्यवाद. आपला प्रश्न कळला सर. अत्यंत महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर आर्थिक समानता यायला हवी होती, परंतु समाजातील एक वर्ग आहे तो अधिकाधिक श्रीमंत होत चाललेला आहे आणि दुसरीकडे एक जो वर्ग आहे तो सगळ्या गोष्टींपासून वंचित आहे. ही जी आर्थिक विषमता दिसते त्याबद्दल सर काय सांगाल? सत्य आहे, त्यांनी खरंच हे जे सांगितलं ते बरोबर सांगितलं की या ठिकाणी त्याच्यामुळे लोकशाही शेवटी जो विषय आहे तो येऊन थांबतो जनतेवर. अधिकार जनतेचा आहे. जनतेने या संदर्भातली भूमिका घेणं आवश्यक आहे. जनतेने भूमिका घेऊन त्यांनी त्यांचं मत हे प्रदर्शित करणं आवश्यक आहे. त्यांनी मत व्यक्त होणं आवश्यक आहे. त्यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार या लोकशाहीने दिलेला आहे. मात्र तो व्यक्त करत असताना ही जी दरी निर्माण झालेली आहे त्यावरती उपाय करणं हे मात्र प्रशासनाचं काम आहे. हे प्रशासनाने त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना निश्चित आखलेल्या आहेत. त्यांच्या या लोकशाहीमध्ये त्यांना सुद्धा अधिकार आहेत. या जे प्रशासक आहेत म्हणजेच कार्यकारी मंडळ आहेत आणि विधिमंडळ आहेत, यांना सुद्धा जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा त्यांनी पुरेपूर जर कधी योग्य वापर केला तर निश्चितच ही आर्थिक विषमता दूर होईल. मात्र आर्थिक स्वायत्तता देखील तितकीच महत्वाची जी आपल्या भारतामध्ये आहे. म्हणजे मुक्त आर्थिक धोरण या लोकशाहीने आपल्या भारतामध्ये, ती स्वायत्त असल्याशिवाय मुक्त आर्थिक धोरण हे येऊ शकणार नाही. आणि मुक्त आर्थिक धोरण जर राहिलं तर जो सर्वसामान्यातला सर्वसामान्य व्यक्ती आहे तो सुद्धा आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने परदेशात, देशाच्या बाहेर जाऊन त्याची स्वतःची प्रगती तो साधू शकतो. तो स्वतः तिथे त्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो. त्या ठिकाणी आर्थिक धोरण त्या ठिकाणी जर त्याने अवलंबलं तर त्याला त्याच्यातून अतिशय चांगल्या प्रकारचा बेनिफिट होऊ शकतो. यासाठी शासनाच्या या लोकशाहीच्या कार्यकारी मंडळाने ज्या पद्धतीने त्यांचं कामकाज केलं पाहिजे ते वाढवलं पाहिजे. त्या पद्धतीतून ही दरी कशी कमी होईल या दृष्टीने ज्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत कशा पोहोचतील तर ते प्रसार माध्यमांनी ते कार्य जर केलं तर जेणेकरून ही जी दरी आहे ही निश्चित कमी होऊ शकते. याला तिन्ही जे स्तंभ आहेत म्हणजे ते विधिमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल किंवा प्रसार माध्यम असेल, त्यांनी त्या पद्धतीने याच्यातून कार्य करणं हे निश्चित आवश्यक आहे, अपेक्षितच आहे. म्हणजे ही दरी कमी करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीला लोकशाहीने आर्थिक स्वायत्तता दिलेली आहेत, परंतु ज्या लोककल्याणकारी योजना आहेत शासनाच्या त्या पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ते पोहोचत नाहीये, निश्चित आहे आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. सर, त्यांचा फोन येण्यापूर्वी आपण प्रसार माध्यमांच्या विषयी बोलत होतो की प्रसार माध्यमांची लोकशाहीमध्ये काय भूमिका आहे. आपण त्यात बोलत असताना ही प्रसार माध्यमांची जी खरी भूमिका काय जे महत्व आहे ते आत्ता आलं असं नाही. तर तुम्ही बाळशास्त्री म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, गोपाळ आगरकर असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील, त्या काळात
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जर कधी प्रामुख्याची भूमिका जी असेल ती ही प्रसारमाध्यमाची. आणि ह्या स्वातंत्र्यपूर्वी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या प्रसारमाध्यमांमुळेच हे सगळे घटना, आणि तशाच पद्धतीने आता सुद्धा या लोकशाहीला जर कधी बळकटी द्यायची असेल तर या प्रसारमाध्यमांना सुद्धा बळकटी देणं आवश्यक आहे. या प्रसारमाध्यमांकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांना देखील स्वतंत्रता देणं आवश्यक आहे. त्यांना देखील मर्यादा घातलेल्या आहेत. आणि असं मला असं वाटतं की असं एकमेव हा भारतीय प्लॅटफॉर्म आहे किंवा दूरदर्शन असं आहे की या ठिकाणी सर्व पक्षातल्या प्रत्येकाला वेळ दिला जातो. तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात म्हणूनच तुम्हाला जास्त वेळ असं कधी होत नाही. खाजगी वाहिन्या आहेत, ज्याने त्याने ज्याची त्याची खाजगी वाहिनीवरती आपापल्या पक्षासाठी म्हणून वाहिलेल्या सुद्धा वाहिन्या असतील. परंतु ज्यावेळेला लोकशाही म्हणून आपण ज्यावेळेला विचार करतो की सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, सगळ्यांना आपलं मत मांडता आलं पाहिजे, आणि ते मत मांडण्याचं साधन म्हणजे प्रसारमाध्यम. हे आपण केव्हाच एकूणच त्या प्रसारमाध्यमांचं जे महत्व आहे ते लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं असं आहे. सर, आता लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असा प्रश्न, आपल्याकडे एक देश एक निवडणूक ही संकल्पना जी आहे या संकल्पनेवरती आता विचार होऊ लागलेला आहे. आणि बदलत्या काळामध्ये किंवा भविष्यामध्ये ही संकल्पना प्रत्यक्षात रुजवण्यासाठी देखील प्रयत्न होत आहेत. ही संकल्पना नेमकी कशा प्रकारे लोकशाहीसाठी पोषक असणार आहे सर? निश्चित खूप अतिशय महत्वपूर्ण विषय आहे सुबोधजी हा, की येणाऱ्या काळामध्ये हा विचार प्रणाली समोर आलेली आहे. अजून नियम निर्णय त्याची घटना त्याची पद्धत हे अजून समोर आलेलं नाहीये. परंतु हा एक विषय सगळ्यांच्या जनतेच्या पुढे टाकलेला आहे. या विधिमंडळाने किंवा कार्यकारी मंडळाने एक विषय सोडलेला आहे की एक देश एक निवडणूक. ह्या एक देश एक निवडणूक जर कधी झाली तर देशाचा एका वेळेला ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक होतो, फक्त शासनाचा जर खर्च विचार केला तर 75,000 कोटी पेक्षा जास्त खर्च शासन ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी करते. आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका होतात त्या संपत नाही तोपर्यंत विधानसभेच्या होतात. असं भारतातला असा एक वर्ष जात नाही की एक 6 महिने जात नसतील की तिथे इलेक्शन नाहीये. मग ते ग्रामपंचायतीचं असेल, नगरपालिकेच्या असतील, महापालिकेच्या असतील, जिल्हा परिषद आहे, ग्रामपंचायत, तुमच्या दूध फेडरेशन आहेत, बँका आहेत, नंतर लगेच विधान परिषद आहेत, विधानसभा आहेत आणि लोकसभा आहेत. एवढ्या सतत निवडणुका. याच्यामध्ये शासकीय यंत्रणा इतकी गुंफलेली राहते. आर्थिक तर ताण पडतोच, प्रशासनावरती बंदोबस्ताचा ताण पडतो. निम्मा वेळ यांचा सगळा त्या पोलिसांचा वेळ या विकासाची कामं सोडून प्रशासनाचा सगळा वेळ हा पूर्णपणे निवडणुका घेण्यामध्ये त्याच्यावरती बंदोबस्त लावण्यामध्ये जात असतो. हे जर कधी एक निवडणूक एक पूर्ण देशामध्ये एक निवडणूक एका वेळेला विधानसभेची आणि लोकसभेची जर एका वेळेला झाली तर 75,000 कोटी तेवढ्याच खर्चामध्ये दोघी निवडणुका पूर्ण होणार आहेत ना. आणि 5 वर्षातून एकाच वेळेला निवडणूक. सारख्या निवडणुकीची आज पूर्ण भारतामध्ये सतत निवडणुका चालू असतात. या सतत निवडणुका थांबायच्या असतील तर एक देश एक निवडणूक ही जी प्रणाली येते ही निश्चितच खूप योग्य अशी प्रणाली राहू शकते असं माझं वैयक्तिक मत आहे. याच्यावरती मतप्रवाह राहतील, याच्यामध्ये कोणाला न्याय मिळेल कोणाला अन्याय मिळेल असे काही होत असं होऊ शकतच. परंतु देशाचा विचार केला, लोकशाही प्रणालीचा विचार केला, लोकशाहीला अधिक बळकट करण्याचा विचार केला तर निश्चितच एक देश एक निवडणूक ही प्रणाली खूप जोरदार राहील. आणि ही देशाला विकासाच्या दृष्टीने बाकीचे 4 वर्ष तुम्ही विकास तुम्हाला करता येईल. त्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ही जी एक देश एक निवडणूक ही संकल्पना आहे ती अत्यंत पोषक अशी संकल्पना आपल्याला म्हणता येईल. सर, आपण एक फोन घेऊयात. अजिंक्य गोळे बोलतात बदलापूरहून. हॅलो 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 अजिंक्यजी नमस्कार. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा. केंद्र राज्य आणि संघ राज्य याच्यामधलं महत्व काय ते आढळते. हॅलो हा विचारा. केंद्र राज्य आणि संघ राज्य याच्यातली महत्व सांगाल का जरा? केंद्र राज्य आणि संघ राज्य यामधला संबंध त्यांनी स्पष्ट करायला सांगितलं सर. केंद्र राज्य आणि संघ राज्य भारतीय प्रणाली आपण मगाशी बोललो की आपल्याला एकूण 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हे आपले 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. संघ राज्य म्हणजे ज्या ठिकाणी आपण निवडून दिलेले जे विधान परिषद, विधानसभा, विधानमंडळ, विधिमंडळ जे निवडलं जातं त्याला आपण संघ राज्य म्हणतो. देशामध्ये 28 राज्य आहेत
या 28 राज्यांची निवडणुकीच्या माध्यमातून एक संघराज्य तयार होत असतं. केंद्रशासित प्रदेश, ज्याला केंद्राचं त्याच्यावरती शासन असं केंद्रशासित प्रदेश जे असतं त्याला केंद्र राज्य असं आपण म्हटलं जातं. लोकशाहीचे हे 2 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अंग आहेत. नक्कीच सर, लोकशाही प्रणालीमध्ये न्यायव्यवस्थेला अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदी सर्वसामान्य व्यक्ती जी आहे तिला देखील अत्यंत निकोप आणि पारदर्शी अशी ही जी न्यायव्यवस्था आहे त्याच्यावरती विश्वास असतो. या न्यायव्यवस्थेसंदर्भात काय सांगाल सर? भारतीय न्यायव्यवस्था ही एक लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. हो, म्हणजे जसं आपण 4 स्तंभ म्हटलं त्यातलं कोणताही एखादा आधारस्तंभ खिळखिळीत झाला तर लोकशाही डळमळीत होऊ शकते. हो. पण त्यातल्या त्यात न्यायव्यवस्था ही जी आहे ही सगळ्यात महत्त्वाचा असा आधारस्तंभ आहे. कारण लोकशाही म्हणजे लोकांसाठीच केलेलं हे सगळं राज्य आहे. लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर न्यायव्यवस्था ही अतिशय प्रबळ निकोप ही असणं आवश्यक आहे. न्याय मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि अखेरचा आधार जर कधी असेल तर तो हा फक्त न्यायव्यवस्थेमध्ये आहे. आणि भारताची न्यायव्यवस्था ही तितकीच प्रबळ आहे. ती निपक्षपाती पद्धतीने लोकांचा विश्वास अद्याप तरी संपादन केलेली अशी ही न्यायव्यवस्था आपल्याला म्हणता येईल. सो म्हणजे जसं भारतीय न्यायव्यवस्था ही अत्यंत प्रभावी अशी एक घटक संस्था आहे. मग ती राज्य घटकांच्या पासून तर म्हणजे राज्य घटकांचं संरक्षण असेल किंवा अतिरेकी कारवायांचं होणारं त्याच्यावरतून आपल्याला संरक्षण मिळवायचं असेल, या हस्तक्षेपापासून असेल, ह्या सगळ्यांसाठी जर न्याय प्रक्रिया ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका ही बजावत असते. अगदी सर्वसामान्यांपासून न्याय मिळवून देणारी निकोप आणि पारदर्शी न्यायव्यवस्था जर कोणती असेल तर ही भारतीय न्यायव्यवस्था आहे असं आपल्याला या न्यायसंस्थेकडे बघता येईल. तालुका स्तरावरचं न्यायालय, जिल्हा पातळीवरचं न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशी ही या पद्धतीने हायरकी ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीची न्यायव्यवस्था. आपल्याला जर एखाद्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर तुम्हाला वरच्या पातळीवर जाऊन न्याय मिळवता येतो, न्याय मागता येतो. न्याय मागण्यासाठी ही एक योग्य अशी प्रणाली न्यायव्यवस्था ही आपल्या भारतामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आहेत. गेल्या 75 वर्षात काही अपवाद जर कधी आपण वगळले, भारतीय न्यायव्यवस्था राज्यघटनेचे कायद्याचे राज्य सुस्थितीमध्ये आणण्यासाठी राखण्यासाठी एक अत्यंत अशी सक्षम आणि महत्त्वपूर्ण भूमिका ही न्यायव्यवस्थेने बजावलेली आहे. बरोबर सर, समता, बंधुता आणि एकता ही जी लोकशाहीची मूल्ये आहेत, सामाजिक दृष्टिकोनातून आणि सामाजिक सौहार्दाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी मूल्ये आहेत. या मूल्यांची जपणूक व्हावी याकरता लोकशाहीचं काय महत्त्व आहे सर? निश्चित, म्हणजे एकता, समता आणि बंधुता ही 3 सूत्र आहेत. या त्रिसूत्रीच्या आधारावरच आपला संपूर्ण भारत देश आणि भारताची संविधानाची ही सगळी लोकशाही आहे ती त्याच्यावरती टिकून आहे. संविधानाची निर्मिती सुद्धा या 3 गोष्टींवरतीच झालेली आहे. बरोबर. या तिघांमुळे या 3 सूत्र जर समोर आणली तर मग ती 4 स्तंभ कशा काम करतात हे आपल्याला लक्षात येईल. आणि घटना कशी चालवावी, पक्ष, प्रशासन व्यवस्था, कायदे नियंत्रण, निरनिराळ्या योजना आणि राज्य आणि केंद्र शासनाची कर्तव्य, न्यायालयाची जी कर्तव्य आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आयोगांची कर्तव्य, हे सगळं राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, संसद, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा या सगळ्यांना निवडून देणारा मतदार या सगळ्यांचा उहापोह जर कधी आपण केला तर या त्रिसूत्री भोवतीच फिरताना आपल्याला दिसेल. तर एकता, समता आणि बंधुता. एकता म्हणजे मी जसं आपण सांगितलं की अनेक या देशामध्ये अनेक जाती आहेत, धर्म आहेत, विविध प्रांत, विविध पद्धतीने नटलेला हा देश आणि या सगळ्यांना जर गुंफून ठेवलं तर त्या लोकशाहीने गुंफून ठेवलेलं आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये एकता किती महत्वाची ही आपल्या लक्षात येईल. जर एकता जर राहिली तरच या देशाची लोकशाही बळकट होऊ शकते आणि ती झालेली आपल्याला दिसते. या अनेक देशांना, अनेक राज्यांमधल्या अनेक या सगळ्या संस्कृतीला एकत्रितरित्या बांधून ठेवण्याचं काम या एकतेच्या माध्यमातून झालेलं दिसतंय. समता ही प्रकार तसाच आहे. जर कधी आपल्यामध्ये समन्वय असेल, समता असेल तर निश्चितच एक सामान्य व्यक्ती देखील कशा पद्धतीची एक उंच उडी घेऊ शकतो, एक प्रगती करू शकतो हे आपल्याला लक्षात येईल. आणि बंधुता शेवटी त्याचा विषय तोच आहे की आपण बंधुत्वाचं नातं कोणत्याही जाती, धर्म, पंथ, रंग, वेश, लिंग हे सगळे जे काही आहेत हे सगळे एका बंधुत्वाखाली जोडले जर असतील तर आणि ते भारतामध्ये आपल्याला दिसतंय. नक्कीच. ही भारतात दिसतंय कशामुळे तर ही लोकशाही आहे. इथे कोणतीही हुकुमशाही नाही, कोणाला असं एखादा अधिकार नाही की मी म्हणतो तसंच असं नाही. त्यामुळे बंधुता ही अतिशय चांगल्या प्रकारे जोपासली जाते. सर, अगदी अलीकडेच G20 अर्थात 20 देशांचा जो समूह आहे त्यांची परिषद संपूर्ण वर्षभर आपल्या देशभरात राबवली गेली. या परिषदेचं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे?
अगदी थोडक्यात. G20 याविषयी जर आपण बघाल तर आपण संपूर्ण देश ढवळून निघाला. या अगोदर शिखर परिषदा झाल्यात का? नाही, असं नाही, झाल्यात. परंतु यावेळेची G20 जी होती त्यामुळे देशातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत भारत देशातल्या न्याय व्यवस्था काय काम करते, कार्यकारी मंडळ काय काम करते, प्रसार माध्यम काय काम करतात, विधिमंडळ काय, हे प्रत्येकापर्यंत पोहोचू शकलं. आणि एवढंच आपल्या भारतापुरतीच पोहोचलं असं नव्हे, देश परदेशातल्या प्रत्येकापर्यंत ही भारतातली लोकशाही प्रणाली, लोकशाही न्याय शासन मंडळ हे त्यांनी देखील ॲक्सेप्ट केलं, मान्य केलं. म्हणून या भारताच्या देशामध्ये, भारत देशामध्ये या 20 देश त्याबरोबर त्याच्या संलग्न असलेले इतर देशातले सगळे प्रतिनिधी, प्रमुख व्यक्ती भारतामध्ये येऊन गेल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं. आणि नुसते आलेत आणि गेलेत असे नव्हे, तर त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेत की जे निर्णय भारतीय लोकशाहीला पोषक ठरतील, भारतीय लोकशाही अधिक बळकट कशी होऊ शकेल हे सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल. अर्थव्यवस्था कशा पद्धतीची सुधरू शकेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये सुद्धा या भारतातील व्यक्तीला कसं काम करता येईल हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. भारतापासून दुसऱ्या देशापर्यंत जाणारा जो एक मोठा सेतू तयार केला गेलेला आहे त्याचं सुरुवात ही भारतापासून झालेली आहे. भारत त्याचं निमित्त ठरलेलं आहे. आणि या परिषदेचं फलित म्हणजे 2.5 मिलियन इतकी मोठी गुंतवणूक देखील आपल्या देशात होणार. या देशात काय होऊ शकली तर इतर देशातल्या लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला. या विश्वास का ठेवू शकले तर ही भारतीय लोकशाही जी आहे ही भारतीय लोकशाही अतिशय बळकट आहे हे त्यांच्या लक्षात आलं की नाही, हे ज्या पद्धतीने कार्य सुरू आहेत हे निश्चित प्रशंसनीय आहेत आणि त्याला पाठबळ देणं आवश्यक आहे. म्हणून एवढी मिलियन्स, 2.5 मिलियन्स इतकी गुंतवणूक इतर देश आपल्या देशात करतात. नक्कीच सर. अगदी शेवटी व्यक्ती केंद्रित असलेली आपली जी भारतीय लोकशाही, जी लोकशाही आहे, या लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतः म्हणजे प्रत्यक्ष या लोकशाहीला बळकट करण्यासाठी नेमकं काय करायला हवं, काय प्रयत्न व्हायला हवेत? मी एक गोष्ट सांगेल सुभाजी, या ठिकाणी श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास या 3 गोष्टी जर कधी त्या व्यक्तीजवळ असेल तर तो स्वतःचा विकास आणि राष्ट्राचा विकास निश्चित करेल. श्वास म्हणजे कसं की आपण जो श्वास घेतोय हा श्वास आपल्याला अतिशय एकदम निश्चिंत पद्धतीने कोणते ताणतणाव नसताना आपल्याला जर श्वास घ्यायचा आणि तो श्वास भारतीय माणूस भारतामध्ये अतिशय व्यवस्थितरित्या घेतोय हे आपल्या लक्षात असेल. आणि विश्वास, एकमेकांवर असलेला विश्वास, या 4ही स्तंभांचा एकमेकांवर असलेला विश्वास, व्यक्तीवरचा विश्वास ज्या वेळेला जो अधिक असेल त्यावेळेला ही लोकशाही निश्चित बळकट झालेली असेल. आणि आत्मविश्वास, ज्या व्यक्तीजवळ ज्यावेळेला त्याचा आत्मविश्वास अतिशय बळकट असेल आणि तो आत्मविश्वास स्वतः जेव्हा मिळवण्याचं कार्य या ठिकाणी तो अतिशय व्यवस्थितरित्या करू शकतो. श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास या मिळवण्याचं, हे करण्याचं कार्य या लोकशाहीच्या माध्यमातून भारतीय नागरिकाला होतं. म्हणजे एवढंच मिळवलं म्हणजे संपलं असं नव्हे, त्या व्यक्तीच्या कर्तव्य आहेत, त्याचे अधिकार आहेत, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीनुसार ही जी मूल्य आहेत, नीतिमूल्य आहेत, ही मूल्य प्रत्येक व्यक्तीने जपली पाहिजेत. आणि त्यातूनच आपली भारतीय लोकशाही जी आहे ती बळकट होणार आहे असं आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चित सांगेल की आपला अधिकार आहे मतदानाचा. जो मी सुरुवातीला सांगितलं, लोकशाही बळकट करायची असेल तर तुम्हाला व्यक्त झालं पाहिजे आणि मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने मत व्यक्त करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग हा घेतला गेला. त्यातूनच आपली लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होईल. म्हणजे आता जी प्रणाली सुरू आहे त्यामध्ये करणं आवश्यक आहे. सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि लोकशाही दिनाचं महत्त्व या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर असं मार्गदर्शन केलं, उत्तम असा संवाद साधलात, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.